वर्षभर टिकणारं हिरव्या मिरचीचं लोणचं पण 15 दिवसातच संपते. तर बघा, आज मी केले आहे हिरव्या मिरचीचं लोणचं. त्यासाठी बघा अशी तयारी करून घेतली आहे. सकाळीच हिरव्या मिरच्या धुवून अशा फडक्यावर पसरून ठेवल्या आणि सुकल्यानंतर त्याच्या देठच्या बाजू काढून अशा कापून घेतल्या. म्हणजेच त्याचे 2 भाग करून अशा चिरून घेतल्या. मिरचीचं लोणचं करायचं अगदी सोपं आहे. फक्त मिरच्या चिरायच्या, मिरच्या कापायचंच काम अवघड आहे. आणि बघा, एका लोखंडी तव्यामध्ये मोहरी, जिरे, बडीशेप आणि धने भाजून घेतले. असे खरपूस एकसारखे भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये असे बारीक करण्यासाठी काढून घेतले. ते सर्व मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. त्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवलं. त्याच्यामध्ये 4 चमचे तेल टाकले आणि असे कडकडीत तापवून घेतले. ज्यावेळी तेल तापते तेव्हा अशा वाफा निघतात. मग त्यावेळी समजायचे की आपले तेल गरम झाले आहे किंवा तापले आहे. लोणचं हे मिरचीचं असो किंवा आंब्याचं, ते जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर तेल हे कडकडीत तापवायला हवं, नाहीतर ते लवकर खराब होतं. त्यानंतर मिक्सरवर बारीक केलेले सर्व मसाले मिरच्यांवर ओतले आणि त्यानंतर त्याच्यावर 2 चमचे मीठ टाकले आणि 1 चमचा मिरची पूड टाकली आणि 1 चमचा हळद टाकली आणि त्याच्यावर कडकडीत उकळी आणून गार केलेले तेल त्याच्यात टाकले. त्यानंतर त्याच्यात अर्धा लिंबू असा पिळून घेतला. लिंबू पिळल्यामुळे लोणच्याला अगदी सुंदर टेस्ट येते आणि चवही खूप छान लागते. त्यानंतर लिंबूची चव त्या मिरच्या येण्यासाठी एकसारखं असं हलवून घ्यायचं. तर बघा, झालं आहे असं मिरच्याचं मसालेदार लोणचं. तुम्ही पण असंच मिरचीचं लोणचं करता का ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता तेवढे चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करा.